नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता अर्जुन सायली समोर नागराजचं आता वेगळंच सत्य आलं आहे. ते सत्य म्हणजे मधुभाऊंची अशी अवस्था ही नागराजमुळेच आहे. ज्या वेळेला त्यांना हे सत्य कळालंय तेव्हा मात्र खूप मोठा धमाका झाला आहे. तर आता हे सगळं काही कसं घडतं ते सगळं काही जाणून घेऊ. मित्रांनो, आता नागराजचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्यानंतर अर्जुन, सायली, रविराज आणि प्रतिमाचा खूप संताप झालाय. रविराज नागराजला म्हणतो की अरे लाज वाटते मला तुला भाऊ म्हणून घ्यायची. सायली, तुला ह्याला जी शिक्षा द्यायची ना ती शिक्षा दे. तेव्हा सायली म्हणते, रविराज काका, या माणसामुळे माझे मधुभाऊ कायमचे कोमात आहेत. बघितलं ना तुम्ही, आज किती महिने झाले पण ते कोमाच्या बाहेर काही आलेले नाहीयेत. या माणसाला तर पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. तेव्हा अश्विन म्हणतो की सायली वहिनी थांब, या माणसाला तर तू पोलिसांच्या ताब्यात देच, पण आणखीन एका व्यक्तीला तुला पोलिसांच्या ताब्यात दिलंच पाहिजे. तेव्हा लगेच सायली म्हणते की कोण आहे ती व्यक्ती. तेव्हा प्रिया मनात विचार करते आणि ती खूपच घाबरलेली असते. ती म्हणते, बापरे, वाट लागली वाटतं. मी माती खाल्ली, आता काय करू मी. आता जर का अश्विनने त्याच्या तोंडातून माझं नाव घेतलं तर मात्र मी खड्ड्यात गेले. तेव्हा लगेच प्रिया पुढे होते आणि म्हणते, अश्विन अरे चल ना रे, आपल्याला बाहेर जायचं होतं ना. अरे म्हणूनच तू आलायस ना. अश्विन मात्र चिडूनच प्रियाला ढकलून देतो आणि प्रिया तोंडावर आपटते. त्यावरती अर्जुन म्हणतो की अश्विन अरे काय झालं, असं का वागतोयस तू. लगेच प्रतिमा म्हणते की अर्जुन, मला असं वाटते की या वेळेला तन्वीने सुद्धा काहीतरी कारस्थान केलं असणार आहे. अश्विन अरे तिने एखादी गोष्ट लपवलीये का, सांग आम्हाला. तेव्हा लगेच प्रिया पेटून उठते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं. प्रत्येक वेळेला काही झालं की मीच केलं असं का बोलता तुम्ही. तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते की आमचा तुझ्यावर एक पैशाचा सुद्धा विश्वास राहिलेला नाहीये. तन्वी, तू एक नंबरची खोटारडी मुलगी आहेस हे आम्हाला कळून चुकले. आता आम्हाला कळून चुकलं आहे की तू एक नंबरची खोटारडी मुलगी आहेस. सगळीकडे कारस्थानं ही तुझीच असतात. तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडते आणि म्हणते, आई बस कर आता. अगं येता जाता खाता पिता माझा अपमान केल्याशिवाय तुझा दिवस जात नाही का ग. एक गोष्ट लक्षात ठेव आई, माझ्याशी नीट बोलायचं. लगेच रविराज म्हणतात, तन्वी आवाज खाली. तेव्हा प्रिया म्हणते की आवाज खाली काय, आवाज खाली. मी काही केलंच नाही आणि आई जास्त शहाणपणा करतेय. असं म्हणत प्रिया आता प्रतिमाच्या अंगावर धावून जाते. ते पाहून अश्विनच्या पायाची आग मस्तकात जाते. त्या अश्विन मोठ्यानेच म्हणतो, प्रिया उर्फ तन्वी, तू कोणाचंच ऐकायला तयार नाहीयेस ना. प्रिया वाटतील ते बडबडत असते आणि शेवटी अश्विनचा राग मात्र अनावर होतो आणि तो सनसनीत प्रियाच्या कानाखाली मारतो. प्रिया म्हणते, अरे अश्विन हे काय करतोयस तू. अरे तू माझ्या कानाखाली मारलीस. तेव्हा पूर्णाजी तिकडे येतात आणि म्हणतात, अरे घरात चालू तरी काय आहे, मला काहीच कळत नाहीये, जरा तरी शांतता असू द्या ना या घरात. प्रत्येक वेळेला येतात जाता नुसती भांडणं क्लेश एवढंच असतं आपल्या घरामध्ये. तेव्हा लगेच अश्विन म्हणतो की पूर्णाजी खरंच माझं चुकलं. अगं मी तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता, पण मी मात्र माझ्याच पायावरती मोठा धोंडा पाडून घेतला. पूर्णाजी खरंच तन्वी सुभेदारांची सून होण्याच्या लायकीचीच नाहीये. तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते की अरे अश्विन हिने काय केलं. तेव्हा लगेच सायली म्हणते की अश्विन भाऊजी, आता तुम्ही हिच्या खोटारडेपणाला अजिबात पाठीशी घालू नका. अश्विन भाऊजी प्लीज सांगा, हिने काय केलंय. हिने काय केलंय हे आम्हाला जर तुम्ही सांगितलं ना तर खूप बरं होईल अश्विन भाऊजी. अश्विन म्हणतो, वहिनी आता जो काही व्हिडिओ तुम्ही बघितला ना तो व्हिडिओ दुसऱ्या तिसऱ्या कुणाच्या मोबाईल मधला नसून तो व्हिडिओ प्रियाच्याच मोबाईल मध्ये सापडलाय मला, आणि प्रियाने हा व्हिडिओ स्वतःच्याच मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवला होता, माहितीये का तुला. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की मधुभाऊंवर नागराज काकांनी हल्ला केला ते या प्रियाला सुद्धा माहिती होतं, म्हणजे प्रिया सुद्धा या सगळ्या कटकारस्थानामध्ये सामील होती. तेव्हा रविराजांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. ते धक्क्यानेच खाली कोसळतात. त्यावरती सायली त्यांच्या जवळ येते आणि त्यांना म्हणते, रविराज काका स्वतःला सावरा आणि तुम्ही स्वतःला काही त्रास करून घेऊ नका. ज्या मुलीकडून काहीच अपेक्षा केल्या जाऊ शकत नाहीत त्या मुलीचं इतकं टेन्शन का घ्यायचं. तरी सुद्धा तुम्ही तयारी ठेवा ना. तेव्हा रविराज म्हणतो की कमाल आहे या मुलीची. आधी त्या साक्षीला मदत केली, आता तर या नराधमाला नागराजला मदत केली. अगं तुला काहीच कसं वाटलं नाही. अगं मला तर कमाल वाटते. ज्या माणसाने तुला लहानाचं मोठं केलं, तुला सांभाळलं, तुझे लाड पुरवले, त्याच माणसाला मारण्यासाठी तू या नागराजची मदत केलीस. त्यावेळी प्रिया म्हणते की एक मिनिट, मी कसलीही मदत केलेली नाहीये. त्यावरती सायली म्हणते, तू मदत केली नाहीस मग तुझ्या मोबाईल मध्ये हा व्हिडिओ कसा काय आला. तेव्हा लगेच प्रिया मोठ्याने चोरडते आणि म्हणते, बस करा आता.
तो व्हिडिओ फक्त मला भेटला आणि मी तो सेव्ह करून ठेवला. बाकी मी काही त्यांना मदत केलेली नाही. ज्या वेळेला हल्ला झाला तेव्हा मला माहिती सुद्धा नव्हतं. सायली, तू माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस. त्यावेळेस अश्विन म्हणतो की गप्प बस तन्वी. अगं अजून किती खोटं बोलणारच तू. या तुझ्या खोटेपणाचा मला कंटाळा येत चाललाय. प्रत्येक वेळेला तुझं हे धांदरट वागणं वरचेवर वाढतच चाललंय. आता तुझ्या या खोटेपणाला मी त्रासून गेलोय. तेव्हा मात्र प्रिया इकडे खूपच चिडलेली असते आणि प्रिया अश्विनच्या अंगावर धावत जाऊन म्हणते, अश्विन, हे सगळं काही तुझ्यामुळे झाले. परत एकदा मी तोंडावर पडले. हे सगळं काही तुझ्यामुळे घडते. तू जर का बेडरूम मध्ये मला स्वतःहून विचारलं असतं तर कदाचित मी तुला सगळं काही खरं सांगितलं असतं. अश्विन, अरे मी खरंच काही केलेलं नाहीये. हे सगळं काही मी तुला समजावू शकले असते, परंतु तू मात्र मला समजावण्याची संधी दिली नाही आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ घालून ठेवलास. तू एवढा मोठा डॉक्टर असून सुद्धा मूर्खासारखा वागलास. फक्त आणि फक्त मी गुन्हेगार आहे का? तेव्हा लगेच सायली म्हणते की तू गुन्हेगार आहेसच ग. अश्विन भाऊजींच्या मेहरबानीने तू सुटलीस, हे तुझं नशीब आहे. पण खरं सांगू का, तू कितीही चांगली वागलीस, काही जरी केलं ना, परंतु माझ्यासाठी तू फक्त आणि फक्त एक आरोपी आहेस. तेव्हा प्रिया म्हणते की बाद झालं सायली, येतच आता मला टोमणे मारायचे नाही. तेव्हा सायली म्हणते की मला तर मुळातच टोमणे मारावीशी वाटतच नाहीत. मुळातच मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये. मला तुझा एवढा राग येतोय ना की मी सांगू शकत नाही. पण काय करणार, नाईलाज असतो काही काही गोष्टींचा. या सहनच कराव्या लागतात आणि तशीच ही गोष्ट. पण आता मात्र माझ्या सहनशक्तीच्या सगळं काही पुढे गेलेलं आहे. पण मी मात्र आता तुला शांततेने जगू देणार नाही. मी आता तुला जेलमध्ये खडी फोडायला पाठवणार आहे. त्यावेळी प्रिया थोडीशी घाबरते आणि म्हणते, बस झालं आता, पुरे झालं तुझं. मला जेलमध्ये पाठवायला निघालीस. मी जेलमध्ये जाईन याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे ग? त्यावेळेला अश्विन चिडूनच म्हणतो की या वेळेला पुरावा मी स्वतः सादर करणार आहे. तुझ्या विरोधात मी स्वतः साक्ष देईन की तू मधुभाऊंना मारण्यासाठी नागराज काकांची मदत केली, हे स्वतः सांगेन, किंवा तू त्याला ब्लॅकमेल करत होतीस. तेव्हा लगेच प्रिया खूपच घाबरते आणि म्हणते, अश्विन, अरे अश्विन, तुला वेड लागलंय का? मी तुझी बायको आहे. तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का अश्विन? तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना? मग तू असा कसा काही वागू शकतो? अश्विन, अरे प्लीज बघ ना माझ्याकडे. तेव्हा अश्विन म्हणतो की मला काही बोलायचं नाहीये, मला काही ऐकायचं नाहीये तुझं. चल निघ इथून, मला आता काही बोलायची गरजच वाटत नाहीये. अश्विन त्यावेळेला खूपच चिडलेला असतो. तो खूप संतापलेला असतो कारण प्रियाचं खरं रूप त्याच्या समोर आलेलं असतं. अश्विन प्रियाला म्हणतो, प्रिया, आज तू माझ्या मनातून उतरलीस. खरंच आजपासून मी तुझा कधीच विचार करणार नाही. माझ्या आयुष्यातून तुला काढून टाकेल. तुझा आणि माझा संबंध संपला. अर्जुन लगेच पोलिसांना फोन लावतो आणि प्रियाला पोलिसांच्या ताब्यात देतो. तर मित्रांनो, हा जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला